नेहमीपेक्षा वेगळी रेसिपी आहे. काहीच गोडाचं वगैरे नाही आहे किंवा कोणतीच ट्रेडिशनल रेसिपी नाही आहे. मी बनवते आहे स्ट्रीट स्टाईल चाऊमिन. चला सांगते, खूप सोपी रेसिपी आहे. सगळ्यात आधी तर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. त्याच्यामध्ये मीठ आणि तेल टाकायचं. आता तेल का टाकायचं? जेणेकरून नूडल्स एकमेकांना चिटकू नयेत आणि त्याचा लगदा होऊ नये पाण्यामध्ये. 80% बॉईल झाले की एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं. चाळणीमध्ये ह्याच्यासाठी काढायचं की गरम पाणी निथळेल आणि लगेच त्याच्यावरती गार पाणी टाकायचं, जेणेकरून ओव्हरकुक व्हायचे ते जरासे थांबतील. आणि मग एका कढईमध्ये खूप सारा लसूण टाकायचा, म्हणजे नेहमीपेक्षा जरा जास्त लसूण टाकायचा, बारीक चिरलेला. आवडतात त्या भाज्या ॲड करायच्या. कांदा, गाजर, शिमला मिरची, कांद्याची पात आणि कोबी हे मी ॲड केलं होतं. ते एकदम हाय फ्लेमवरती परतवून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी करायची नाही. त्याचा ना भाज्याचा फक्त थोडासा कच्चापणा गेला पाहिजे. थोड्याशा अशा कच्च्या असलेल्या छान लागतात त्या. आता सॉस ॲड करून घेऊयात. ग्रीन चिली सॉस 1 टेबलस्पून, रेड चिली सॉस 1 टेबलस्पून आणि 1½ टेबलस्पून सोया सॉस. सोया सॉस जरा जास्तीचा लागतो. लक्षात घ्या, स्टार्टिंगला आपण नूडल्स बॉईल करत असताना सुद्धा मीठ टाकलं होतं आणि नंतरसुद्धा सोया सॉसला खारटपणा असतो. त्याच्यामुळे मीठ जरा बेताचं टाकायचं. शिजवलेले नूडल्स टाकून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. ह्याच्यामध्ये माझ्याकडून शेजवान चटणीची क्लिप डिलीट झाली आहे. तुम्ही आवडत असेल तर शेजवान चटणीसुद्धा टाका, त्याने चव येते. आणि नंतर व्यवस्थितपणे ते सगळं मिक्स आउट करून घेतलं. सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये व्हेज हक्का नूडल्सचा मसाला टाकला. कुठल्या पण दुकानात तुम्हाला आरामात तो मिळून जाईल. तयार आहेत एकदम स्ट्रीट स्टाईल चाऊमिन. मला कमेंट्स करून सांगा तुम्ही कधी बनवणार आहेत ते.